सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिकच्या TCS IT कंपनीत घडलेल्या लैंगिक अत्याचार, धर्मांतरण आणि गोमांस खाऊ घालण्याच्या संतापजनक प्रकरणाने भयानक वळण घेतलंय. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या दबावानंतर अत्याचारी तरुणीला थेट मलेशियाला पाठवण्याचा कट आरोपींनी रचल्याची धक्कादायक माहिती SITच्या तपासात समोर आलीय. नाशिकच्या लेकीला परदेशात पाठवून गायब करण्याचा हा डाव होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकमधील TCS IT कंपनीत कामाला असलेल्या तरुणींवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गोमांस खाऊ घालणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. मात्र SITच्या चौकशीत जे समोर आलंय ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल. अटक करण्यात आलेल्या मुस्लिम आरोपींनी या पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याची सर्व तयारी केली होती. आरोपींनी अत्याचारित तरुणीचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे गोळा करून तिला परदेशात पाठवण्याचा कट रचला होता. तिला तिथे नेऊन तिचे काय केले जाणार होते, यामागे एखादी मोठी आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे का, या दिशेने SIT वेगाने तपास करत आहे. या प्रकारामुळे आता केवळ नाशिकच नाही तर राज्यातील IT क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. धर्मांतराच्या या क्रूर खेळात आरोपींनी अत्याचारित तरुणीचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण केले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या तरुणीला परदेशात नेण्याचा डाव फसला आहे. आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमकी कुठे कुठे पोहोचले आहेत, याचा पर्दाफाश करण्यासाठी SITने आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या धक्कादायक खुलाशामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून या नराधमांना फासावर लटकवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महिलांचा लैंगिक छळ, धर्मांतराचा प्रयत्न आणि कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव वारंवार समोर येते, ते म्हणजे निदा खान. निदा खान फक्त कंपनीची एक HR नव्हती, तर या संपूर्ण कटाची मास्टरमाइंड असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे. ती अजून फरार असून तिचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.